शनिवारी मध्यरात्री अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या रक्तरंजित थराराने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेलाय. चहा पिऊन वाद मिटवू असं म्हणत बोलावलं आणि 23 वर्षीय ज्ञानेश्वर वाकडे या तरुणाची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुरा या ठिकाणी घडलेल्या या घटनेत 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आतापर्यंत 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येते. तर ज्ञानेश्वर वाकडे या तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी आई मंगल कार्यालयात लपून बसलेले होते. या मंगल कार्यालयाचे मालक तथा घाट नांदुराचे सरपंच यांनी आरोपींना आश्रय दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आणि पीडित वाकडे कुटुंबियांनी रविवारी दिवसभर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. याशिवाय या घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतरच वाकडे कुटुंबीय व नातेवाईकांनी मयत ज्ञानेश्वरच्या अंत्यसंस्काराला सहमती दाखवली. त्यामुळे या पार्श्वभूमीवर घाटनांदुरा परिसरात मोठा तणाव पाहायला मिळतोय. पण ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रांसोबत शनिवारच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं, आरोपींनी त्याला का संपवलं, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, या घटनेतील मयत तरुण ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे हा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव इथला रहिवासी आहे. तो मागील 1 वर्षापासून लातूर हायवेवरील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. पण शनिवारी 11 जुलैला काही कामानिमित्त तो आपल्या गावी म्हणजेच पट्टी वडगावला आला होता. दरम्यान शनिवारी सायंकाळी उशिरा तो आपला मित्र विवेक तारसे याच्या सोबत पैसे काढण्यासाठी म्हणून बाहेर पडला होता. पण पुढे प्रथमेश जोगदंड नावाचा आणखी एक मित्र त्यांना भेटला आणि हे तिघे जण कामानिमित्त मोटरसायकलवर बसून अंबाजोगाईला गेल्याचं सांगण्यात येते. त्यातच रात्री 9 वाजता ज्ञानेश्वरला त्याच्या भावाने कॉल करून कुठे आहे असं विचारलं. त्यावर मी 15 मिनिटात घरी येतो असं ज्ञानेश्वरने भावाला सांगितलं. पण त्यानंतर मात्र ज्ञानेश्वरशी संपर्क तुटला. तर घडलं असं की अंबाजोगाईहून काम आटपून परत येत असताना शेपवाडी आणि धायगुडा पिंपळा या गावादरम्यान ज्ञानेश्वर व त्याच्या मित्रांची मोटरसायकल अडवण्यात आली. कन्हैया उर्फ श्रीहरी मिसाळ, विशाल शिंदे आणि सोमनाथ कांबळे यांनी मोटरसायकल अडवून वाद घालायला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या वर्चस्व वादातून सोमनाथ कांबळे आणि प्रथमेश जोगदंड यांच्यात त्या ठिकाणी बाचाबाची झाली. त्यानंतर मला हलक्यात घेऊ नको अशी धमकी देत सोमनाथ कांबळे आणि त्यांचे सहकारी मित्र त्या ठिकाणाहून निघून गेले. दरम्यान रात्री उशिरा सोमनाथ कांबळेने प्रथमेशला फोन करून झालेला वाद मिटवण्यासाठी तसेच तडजोड करण्यासाठी घाट नांदुरा येथील रेल्वे गेट जवळ बोलावलं. चला चहा पिऊ आणि आपलं भांडण मिटवून टाकू असं म्हणत त्यांना बोलावून घेतलं. पण प्रथमेश, ज्ञानेश्वर आणि विवेक असे तिघे जण रेल्वे गेट जवळ पोहोचताच त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींनी प्रथमेशला मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेत ज्ञानेश्वर आणि विवेक या दोघांनाही मारहाण होत होती. त्यात विवेकने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला. ते पाहून ज्ञानेश्वर देखील अण्णाभाऊ साठे चौकाच्या दिशेने पळू लागला. पण सोमनाथ कांबळेने त्याचा पाठलाग करून त्याच्या पोटात थेट चाकू खुपसला. त्यामुळे ज्ञानेश्वर खाली कोसळला. पण तरीही विशाल शिंदे नावाच्या आरोपीने त्याच्या डोक्यात वीट मारली. तर गोकुळ इचके या आरोपीने ज्ञानेश्वरच्या पाठीवर काठीने गंभीर वार केले. या हल्ल्यात ज्ञानेश्वर वाकडेचा जागीच मृत्यू झाला, तर प्रथमेश जोगदंड गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतंय. तर ज्ञानेश्वरचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी याच रुग्णालयात आणला होता. दरम्यान या जीवघेण्या हल्ल्यात सूरज ताटे, समाधान मिसळ, गणेश खंदारे या आरोपींनी लाथाबुक्क्या व काठ्यांनी मारहाण केल्याचं सांगण्यात येते. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत ज्ञानेश्वरचे वडील उत्तरेश्वर वाकडे यांच्या फिर्यादीनुसार 7 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोपर्यंत हा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पीडित कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी ज्ञानेश्वरच्या अंत्यसंस्काराला नकार दिला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत 5 आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते. पण या सगळ्यात मयत ज्ञानेश्वरच्या मृतदेहावर शवविच्छेदन प्रक्रिया रखडली होती. सोमवारी शवविच्छेदन केल्यानंतर पट्टी वडगाव येथे ज्ञानेश्वरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. पण त्यापूर्वी रविवारी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर पीडित वाकडे कुटुंबीय आणि पट्टी वडगाव ग्रामस्थांनी जोरदार ठिय्या आंदोलन केलं. यावेळी ज्ञानेश्वरच्या आईचा आक्रोश काळीच चिरणारा होता. या प्रकरणात आरोपींना स्वतःच्या मंगल कार्यालयात आश्रय दिल्यामुळे संबंधित व्यक्तीवर देखील खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
अशी मागणी त्यांची होती. कारण ज्ञानेश्वरची हत्या केल्यानंतर सर्व आरोपी आई मंगल कार्यालयात लपून बसले होते. या मंगल कार्यालयाचे मालक आणि घाट नांदुराचे सरपंच महेश गारठे आणि व्यवस्थापक बालाजी मिसाळ यांनी आरोपींना आश्रय दिल्याने त्यांचाही या गटात सहभाग असू शकतो. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यात आरोपी करावे अशी मागणी ठिय्या आंदोलनातून करण्यात आली. या आंदोलनामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात दिवसभर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ॲडव्होकेट माधव जाधव यांनी यावेळी आक्रमकपणे आंदोलकांची बाजू मांडली, तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी आक्रमक झालेल्या जमावामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते हे लक्षात घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. पीडित कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या भावना समजून घेत त्यांनी सर्वांना शांत केलं. कायदेशीर प्रक्रियेची माहिती देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. तसेच संबंधित सरपंच व्यक्तीची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू असं आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि आंदोलन मागे घेण्यात आलं. बाकी या हत्या प्रकरणाचा पुढील तपास चालू असून ज्ञानेश्वर वाकडे या तरुणाचा या प्रकरणात किरकोळ कारणावरून नाहक जीव गेल्यामुळे त्याच्या मृत्यूबद्दल पट्टी वडगाव तसेच अंबाजोगाई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते. बाकी बीड मध्ये आधीच विलास घुले हत्या प्रकरणावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं असताना आता ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणाने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेलाय. दरम्यान या संदर्भातील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवू शकता.